शलोम सर्वांना. आपल्या मालिकेचा बायबलमधील पराक्रमी पुरुष आणि स्त्रिया आजचा 4था दिवस आहे. आज आपण अशा एका तरुणाबद्दल पाहणार आहोत. त्याच्या आयुष्यात कौटुंबिक दगाफटका, गुलामी आणि खोटा आळ घेऊन तुरुंगवास घडला, तरीही त्याने देवावरचा विश्वास आणि आपले चारित्र्य सोडले नाही. आजचं वचन आहे उत्पत्ती 50:20. तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते. आजचे प्रेरणास्थान आहे योसेफ. योसेफाला त्याच्याच भावाने मस्त्रापोटी खड्ड्यात टाकले आणि गुलामीमध्ये विकले. मिस्रमध्ये पोटिफाराच्या पत्नीने त्याच्यावर खोटा आळ घेतला आणि त्याला तुरुंगात जावे लागले. पण या प्रत्येक संकटात बायबल सांगते परमेश्वर योशुबाच्या पाठीशी होता. शेवटी देवाने त्याला मिस्राचा पंतप्रधान बनवले आणि त्याच्याद्वारे संपूर्ण कुटुंबाला दुष्काळापासून वाचवले. या वचनातून 3 धडे आपण पाहू. 1. संकटाचा उपयोग देवाची योजना पूर्ण करण्यासाठी होतो. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या वाईट घटना ही शेवटची पायरी नसून देवाच्या मोठ्या योजनेची सुरुवात असू शकते. देवाला माहिती आहे की तुम्हाला राजवाड्यापर्यंत कसे पोचवावे. 2. चारित्र्याची परीक्षा. योसेफने संकटातही पापाशी तडजोड केली नाही. जेव्हा आपण गुप्तपणे देवाशी प्रामाणिक राहतो तेव्हा देव आपल्याला उघडपणे आशीर्वादित करतो. 3. क्षमेचे सामर्थ्य. ज्या भावाने त्याला विकले त्याला योसेफाने शिक्षा देण्याऐवजी क्षमा केली. सूड घेण्यापेक्षा क्षमा करणे हे देवाच्या मुलाचे खरे लक्षण आहे. या आपण प्रार्थना करू. हे सर्वज्ञ देवा, योसेफाप्रमाणे मलाही संकटात स्थिर राहण्याचे सामर्थ्य दे. माझ्या आयुष्यातील कठीण प्रसंगातून तू कधीतरी चांगले घडवशील यावर माझा विश्वास वाढू दे. मला सुडाची भावना सोडून क्षमाशील हृदय दे. माझे चारित्र्य आणि माझा विश्वास तुझ्या नजरेत शुद्ध राहू दे. येशूच्या नावाने आमेन.